पुढे पुढच्या बातमीकडे भाजप अजित पवार यांना दाबण्याचं काम करत आहे आणि भविष्यामध्ये अजित पवार एकटे पडतील असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। अजितदादा यांना विधानसभेमध्ये 10 जागा देतील असंही रोहित पवार म्हणाले। तर 2024 नंतर पक्ष शिल्लक राहणार नाहीत, भाजप नेहमी मित्रपक्षाला संपवतात असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी भाजपवर केला आहे। अजितदादा आणि ते सर्व नेते हे कुठेही राजकारणासाठी भाजप बरोबर गेलेले नाहीत, त्यांच्यावर होणाऱ्या कारवाई थांबवाव्यात यासाठी ते भाजप बरोबर गेलेले आहेत। म्हणून हळूहळू तुम्ही बघा, भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला 10-20 जागा दिल्या जातील, नाहीतर तुम्ही भाजपवर लढा। येत्या काळामध्ये अजितदादा कदाचित एकटे पडतील। त्यांच्या आसपास असणारे जे सर्व नेते जे कानामध्ये दिवसा आणि संध्याकाळी नुसतं विष पेरत असतात, ते कदाचित दादांबरोबर राहतील का नाही असाही प्रश्न खरं तर डोळ्यासमोर आहेत। भाजप नेहमी पक्षांना संपवतं, मित्र पक्षालाही संपवतं। त्यामुळे या दोन्ही पक्षाला विधानसभेला कुठेही जागा दिली जाणार नाही असं आम्हाला सगळं वाटतं। आणि 2024 नंतर हे पक्ष राहतील का असाही प्रश्न सामान्य लोकांना पडायला लागलेला आहे।